लोकल मार्केट वाचवा, लोकल व्यापार वाढवा। सोन्या चांदीचे व्यापारी संजू भाऊने बाजारमधून आशिष भाऊच्या दुकानमधून 20,000 रुपयाची एक टीव्ही घेतली। व्यापारी आशिष भाऊनी 20,000चा धंदा झाल्याबरोबर परफेक्ट ट्रेंडिंग कंपनीकडून आपल्या घरच्यासाठी एक नवीन पाण्याची मोटर आणि प्लंबिंगचा सामान खरेदी केला। प्लंबिंगचे दुकानदार श्लोक भाऊने आपल्या आवश्यकतेनुसार त्याच बाजारमधून दक्ष भाऊच्या दुकानमधून कपडे आणि किराण्याच्या वस्तू घेतल्या। दक्ष भाऊने तेच पैसे आपल्या मुलांच्या शाळेतील फीसाठी सुरेश बाबूच्या शाळेत जमा केले। सुरेश बाबूंनी त्याच पैशांनी ओमजींना शाळेतील बांधकाम करण्याचे काम दिले आणि तेच पैसे ओमजींना दिले। ओमजींनी त्याच पैशामधून आपल्या कामगारांना पैसे दिले। कामगारांनी त्याच पैशांनी भाजी व किराण्याचे वस्तू घेतल्या। भाजी व किराणा दुकानवाल्यांनी आपल्या आवश्यकतेनुसार संजू भाऊच्या दुकानमधून दागिन्यांची खरेदी केली। म्हणजे की तेच पैसे घुमून फिरून संजू भाऊकडे परत आले आणि सर्वांचा व्यापार वाढला। आता प्रश्न हे आहे की संजू भाऊने टीव्ही ऑनलाईन घेतला असता तर पैसे कुठे गेले असते? पण आपण भारतीय आहोत तर थोडासा विचार करा। लोकल मार्केटमधून वस्तू घेतली तर तुमचे पैसे तुमच्या गावात, शहरात आणि देशात फिरत राहतील। ऑनलाईन खरेदी केलेले पैसे अशा ठिकाणी जातील ते आपल्या समोरच्या पिढीला सुद्धा कामात येणार नाही। त्यासाठी स्वस्त वस्तूच्या मोहात जाऊ नका आणि आपल्या लोकल मार्केटमधूनच वस्तू खरेदी करा। स्वतःला मालक बनवा आणि ही व्हिडिओज आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।